शनिवार दिनांक 25 जानेवारी 2025 लेट नाईट विथ डेव्हिल हा सिनेमा बघितला. काहीतरी वेगळ्याच टाईपचा सिनेमा आहे आणि तसा मला खरं सांगितलं तर कळलाच नाहीये एंड पण त्याचा. म्हणजे मी सगळं गेसिंगवरच माझं चाललेलं आहे. तर त्याच्यात एक व्यक्ती असते की जी असं हे करत असते की मी माझ्या शो म्हणजे तो एक टीव्ही शो करणारा असतो आणि खूप लोक त्या शोचे चाहते असतात आणि त्याची वाईफ काही वर्षांनी त्याला कॅन्सर झालेला असतो आणि ती मेलेली असते. तर तो एकटाच शो करत असतो आणि त्याची एक डॉक्टर मित्र असते जेन म्हणून. तर तिच्या आणि ती म्हणजे पॅरामेडिकल सायन्स किंवा आपण असं म्हणू की ज्या अदृश्य शक्ती आहेत त्यांना कंट्रोल करणं वगैरे असं हे सगळं प्रकार म्हणजे त्याची डॉक्टर असते. त्यांना भूत प्रेत पिशाच्यानं वश करणं वगैरे ते त्याच्यावर तिचं रिसर्च चाललं असतं. आणि एका मुलीच्या अंगात कोणीतरी आहे असं गृहीत धरून ती एका लहान मुलीवर उपचार करत असते आणि तिच्या आतला म्हणजे तो हे काढून टाकायचं हे त्याचं चाललेलं असतं. आता ह्याचा शो इतका पॉप्युलर असतो की तो वेगवेगळ्या लोकांना दरवेळेस बोलवतो आणि म्हणजे शो ऑर्गनाईज करत असतो. तर मग एक हॅलोवीनची इव्हनिंग येते आणि त्या हॅलोवीनच्या इव्हनिंगला त्या लोकांनी त्यांचा शो अजून पॉप्युलर करण्याकरता म्हणून वेगवेगळ्या लोकांना म्हणजे एक असा सायंटिस्ट की जो हिप्नोटाईज करतो पण त्याला या बाकी भूत प्रेत पिशाचवर विश्वास नाहीये आणि दुसरा एक साधा माणूस जो अशा ट्रिक्स करत असतो आणि एक हिला डॉक्टरला बोलत असतो. तर तो हे सांगतो की आजची रात्र आज सगळ्यांकरताच एक्साइटिंग असणार आहे की सगळंच वेगवेगळं सगळं असणार आहे म्हणून. तर जो एक माणूस असतो की ज्याला आधी बोलवलं असतं म्हणजे की तो पण हे करत असतो की मी भूत प्रेतांशी बोलू शकतो. तर मी तुम्हाला आज बोलून दाखवेल म्हणून तो एकेका माणसाला असं म्हणजे जे मेलेले असतात तो आधी ऑडियन्स मधल्या काही लोकांची नावं घेतो आणि मग त्यांना म्हणतो की तुमचे पेरेंट्सचं नाव हे आहे का आणि मी त्यांना बोलवतो मी त्यांच्याशी बोलतो. तर असं चालू असतं कम्युनिकेशन. 2 मुलींचे असतात त्यांचे पण हे कोण एक फादर आणि हे असतात त्यांनाही रडू येतं अरे हो ते बोलले. आणि तिसऱ्या वेळेस अचानक कोणीतरी असं आलेलं दाखवलंय कोण ते कळलं नाही आणि मग सगळेजण आधी त्याच्यावर खिल्ली उडतात की तो जो हा असतो हिप्नोटाईज करणारा तो म्हणतो अरे हे सगळे फालतूचे खेळ आहेत, हे तुम्ही लोकांनी आधीपासून सगळ्यांनी ठरवून ठेवलेलं आहे, तुमच्या कॅमेरामन हे ते सगळं. तर असं काही कोणी आता बोलता येत नाही. पण ती जी तिसरी प्रेतात्मा आलेली असते ती एकदम त्या स्टुडिओमध्ये लाईट जाणं हे ते इकडे तिकडे हसळ बसळ व्हायला लागतंय आणि तो उलट्या करतो रक्ताच्या आणि त्याला घेऊन जातात ॲम्ब्युलन्समध्ये पण त्याची डेथ होऊन जाते म्हणजे ऑन द वे. आणि नंतर मग असं कळतं की ती ह्याची बायको होती, जो शो ऑर्गनाईज करणारा असतो त्याची मेलेली बायको असते. मग हा हिप्नोटाईज वालाच काम येतं. मग हिप्नोटाईज तो करतो सगळ्या लोकांना की तुम्हाला हे दिसलं का तुम्हाला ते दिसलं का. सगळ्या लोकांना म्हणजे कॉमन थिंग्स दिसतात. तर म्हणजे पहा बरं आता मी तुम्हाला कसं हिप्नोटाईज केलं तसंच मागच्या वेळेस तुम्हाला ह्यांनी केलं होतं हिप्नोटाईज आणि तुमच्याकडून सगळं वदवून घेतलं खोटं वगैरे असं म्हणजे चालू असतं. मग आता तिसरं त्या डॉक्टरला जी वश करू शकते तर तिला म्हणतात आता काढा हिच्या अंगातला हे म्हणजे. तर तो माणूस म्हणजे ते भूत खरंच आलेलं असतं तिच्या अंगामध्ये आणि खूप प्रयत्न करतात हे लोक तर तो निघायला तयार नसते. पण मग नंतर सगळं परत नॉर्मलाइज होते. मग ही म्हणते मला आता हे सगळं असं करायचं नाहीये आणि तिच्यावर पण परिणाम होईल मुलीवर आणि हे ते. आणि मग अचानक दाखवले की सगळं सीन बदललाय शोचा आणि सगळे ह्याला कॉंग्रॅच्युलेट करतात अरे वा तू छान केलं छान केलं.
आणि मग अचानक ह्याच्या अंगात काहीतरी संचारतं आणि त्याला ती मुलगी दिसते की जिच्या अंगातनं काही काही अशी किडे बाहेर पडून राहिले आणि काहीतरी निघतंय आणि हा चाकूनी तिला मारतो आणि एकेकाला मारत जातो आणि मारतो आणि बघतो तर असा तो एकदम होशमध्ये येतो, एकदम सडनली सगळे टाळ्या वाजवतात आणि वा वा म्हणे असा शो आम्ही पाहिलाच नाही. आणि स्टेजवर सगळे जे गेस्ट आलेले होते बोलवलेले ते सगळे मेलेले दिसले आणि हा असा मुखस्तंभासारखा उभा आहे आणि शॉक, त्याला पण कळत नाही की काय झाले. म्हणजे तिथे एंड झालेला आहे. तर आता खरंच म्हणजे डेव्हिल आलेला असतो त्या स्टेजवर आणि सगळ्यांना मारून टाकतो आणि ह्यालाच म्हणजे त्याच्या अंगात आणि त्या अंगात आलेल्या डेव्हिल सगळ्यांना मारून टाकतो की काय, म्हणजे मला काही असं एंड कळला नाही. थोडासा विश्वास न बसणार पण थोडासा इंटरेस्टिंग पण होता. ओव्हरऑल ओके मूवी होती.